देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत। मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील मेट्रो भुयारी मार्गांच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद, तर रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या पुनर्विकासाला गती देण्याचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीमध्ये मोठी वाढ, ग्रॅज्युएटीची मर्यादा 14 लाखांवरून 20 लाखांवर। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आदिवासींचं आंदोलन तुर्तास स्थगित, रखडलेल्या भरती प्रक्रियेवर निर्णयाबाबत आश्वासन मिळाल्याची झिरवाळांची माहिती। सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा, तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर, आमदार पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। शिंदे फडणवीस आणि पवारांसोबत रात्री करणार खलबतं। अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नका, सगळे पैसे लाडकी बहीणला जातायत। नितीन गडकरींचं रोखठोक वक्तव्य, संजय राऊत म्हणाले गडकरी बरोबर बोलतायत। नांदेडमध्ये सुविधा केंद्राच्या संचालकानं लुटले लाडकी बहिणींचे पैसे, लाभार्थी महिलांच्या खात्याला जोडली पुरुषांची बँक खाती, केंद्र संचालक सचिन थोरात फरार। पुण्यामध्ये उच्च शिक्षित महिलेला 3 कोटी 5 लाखांना गंडा, चीनमध्ये ड्रग्ज पाठवल्याचं सांगून फसवणूक, बँकेतले पैसे सरकारच्या सुरक्षा खात्यात ठेवणार असल्याचं सांगून लुबाडले। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागात ठाकरेंच्या नेत्यांकडून ठेकेदाराच्या बॉडीगार्डला मारहाण, बांधकाम ठेकेदारीवरून जोरदार राडा। नागपुरातील केळवत परिसरामध्ये हिट अँड रनचं प्रकरण, अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दुचाकीवरच्या 3घांचा मृत्यू, चालकाचा शोध सुरू। अमरावती जिल्हा भूकंपानं हादरला, अमरावती शहर, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, सुरजी तालुक्यामध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। कानपूर टेस्टमध्ये रंगत निर्माण करण्याचे भारताचे प्रयत्न, 8च्या सरासरीने खेळात 52ची आघाडी घेऊन डाव घोषित, जयस्वाल राहुलची तडाखेबाज फलंदाजी। ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार, 8 ऑक्टोबरला पुरस्काराचं वितरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।